घ्यायला पैसेच राहिलं नव्हतं मागाशी. तर आज होता गुरुवार बघा आणि मी बाजारला चालले होते आणि परत दुर्गा उठली, ओमला घेऊन चालले होते. त्याला म्हणलं होतं जाताना लय गोंधळ करू नको कपडे बदलताना, शांतपणे कपडे घालून घराच्या बाहेर निघ. आला मोठ्याने ओरडलं आणि उठली दुर्गा. मग कशाचं काय म्हणलं, बाजारला जायलाच नको म्हणलं, मंडईला कॅन्सल केलं. परत ह्यांनी आले, तिथंच 7 वाजून गेल्या होत्या. मग ह्यांनी आले ते घरी हातपाय धुण्यासाठी. मग ह्यांनी म्हणलं जा, मी म्हणलं होतं मला सोडवा, एकटी जाते आता, ओमला पण नेत नाही. ह्यांनी म्हणलं पोरांना घे जा, मी म्हणलं मी जात नसते म्हणलं, मला काय सांगू नका म्हणलं, तसलं सोडवत असलं सोडवा नाही तर राहू द्या म्हणलं. एक तर आठवडा झाला डाळी गवारीची शेंगा असलं चाललं होतं. मग मला म्हणलं पोरं घे, वरच्या घरी सोड, मी येताना आणतो पोरं. मग वरच्या घरी गेली. आत्या नुकत्याच गेटच्या बाहेर आल्या होत्या बाजारला जाण्यासाठी. मग आत्याला मग थांबवलं, मग पोरं थांबवली वरच्या घरी. आत्याने मी आज बाजार केला बघा खूप दिवसात ना. आणि इथं मी ठेवलंय पण माळव. मग पोरं पण आणल्यात घरी, पोरं आली मागणं बघा. तर इथं बरंच काय काय आणलंय, बाकीचं मी ठेवायला लागली होती. काय बोबच करते अजून तर मला भांडी घासायच्यात. 9 वाजल्या घरी यायला, 1-1.5 तास गेला आमचा बाजारात. तर चला मी दाखवते मी काय काय आणले ते. आता इथं आणली शेवग्याची शेंग बघा 20 रुपयाला, आधी 10 रुपयाला येत होती. उन्हाळा लागल्यामुळं खूप माळवं महाग झालं या, काय घेण्याजोगत राहिलं नाही. पालेभाज्या तर 40 शिवाय बातच नाही बोलायची. पेंडी एक पेंडी 40ला आणि 50ला. इथं आणली ओली मटकी. दुर्गा मला ढकलू नको. खूप दिवसात मटकी पण आणली या, लय दिवस झालं घरात भाजीपालाच नव्हता. वाला वाटाणा आणलाय आणि शेंगा आणायच्या होत्या वाटाण्याच्या, पण 50 रुपयाला अर्धा किलो परवडा ना. आणि इथं कोथिंबीर आणली 20 रुपयाला. एवढीशी पेंडी घरामध्ये होती पण थोडीच होती. म्हणलं चला शिल्लक असलेली बरी, आपण अचानक काय पण बनवतो पदार्थ, हे एखादा मिळून बघा वेगवेगळं, त्याच्यामुळे आणली. आणि टोस्ट पण आणली गोड, खूप दिवसातनं आणली. आता म्हणतात सगळंच खूप दिवसातनं आणलंय का, खरंच मी खूप दिवसातनं टोस्ट आणली. बिस्किटी नसते घरामध्ये, कधीतरी एखादा पुडा ह्या दुर्गामावसाठी मी दुकानात आणत असते बघा. खरंच टोस्ट बिस्किट नसतंय. ही छान लागते, गोड आहे. 70 रुपयाची टोस्ट आहे हे बघा. पहिल्यांदा 40 रुपयाचीच घेतली, आत्या म्हणल्या 70ची परवडते, अर्धा किलो. मग ही घेतली 70 रुपयाची. आणि टोमॅटो आणल्या तर दुर्गा मिक्स करू नको सगळं. टोमॅटो नेहमी कच्चीच आणल्या तर खूप दिवसापासून आजीसोबत बाजार नव्हता ना केला. आजी आणते. हा आता तेव्हा एकदा केलेलं बघ तू आजीसोबत, त्याला लय दिवस झाले. दुर्गा दुर्गा गबस के. तरी टोमॅटो पण आणलं तर थोडी कच्ची थोडी पिकलेली, भरपूर दिवस राहतात. भातासाठी पोह्यासाठी खास मी टोमॅटो आणते, चटणी करत नाही, एका दिवशी करत असते कधीतरी खावा वाटलं तर. हां त्याच्यामुळं आणलं ते टोमॅटो. भेळ ते दिवशी पण केलते का नाही घरी भेळ, पण व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती बघा, 2दा केली होती. आणि केळी पण आणली 40 रुपयाची. हां घरी केलती मागच्या 2 दिवसात, परवा दिवशी पण केलती. हां सगळ्यांनी खाल्ली. आणि इथं शेंगा आणल्यात भुईमुगाच्या, पहिल्यांदा आत्याने घेतल्या होत्या आणि नंतर मी घेतल्या बघा परत. लय दिसल्या 100 रुपयाच्या आलेल्या बघा किलोभर शेंगा. दुर्गा गप ना तसं करू नको, मी सगळं ठेवलंय व्यवस्थित, कशाला तशी करते या. मग मी कंटाळा केलता 100 रुपयाच्या शेंगा घ्यायला, कारण की बघा शेंगा परत मी काय घेतल्या, ह्यांना पण आवडतात वल्ल्या शेंगा भुईमुगाच्या, भाजलेल्या खायला आणि उकडलेल्या. उतरले मार खाशील, लय उतर लवकर खाली उतर म्हणलं तुला मी खाली. मग म्हणलं चला, मला त्यांचं पोरांचं पण झालं ध्यान, वाळलेल्या शेंगा चांगल्या लागत नाही, ओल्या शेंगा चांगल्या लागतात. मोबाईल कसा व्हायला लागलाय माझा. नंतर मी पण घेतल्या, मग म्हणलं उकडून खायला छान लागतात. उकडून खायचं म्हणलं माझ्या लक्षात आलं, मग मी घेतल्या, मग आवर्जून घेतल्या. आणि इथं लिपा घेतल्यात. आम्हाला महिन्याला आठवड्याला 2 पाकिटं लागतात. हे होय राध 10 रुपयाला देत नव्हतं, 10ला होतं, पण ते छोट्या ह्याच्यापेक्षा क्लिप होत्या 20 रुपयाला दिलं. त्यांना म्हणलं 15ला तर द्या की, म्हणलं तुमच्यापासूनच नेते मी दरबारीनं. नाही दिलं, जाऊ द्या म्हणलं, दिलं 20 रुपयालाच. मग 20 रुपये दिलं त्यांना आणि आणलं. अयो काट टोचलं वांग्याचं. वांगे आणल्यात 30 रुपयाचे, 20 रुपये पावशेर, 30 रुपयाचे आणले अर्धा.
कढीपत्ता मला आत्या तशाच देतात. पैसे दिलं होतं त्यांना पण ते काय घेत नाही. बहिणीची सासू बघा ते कढीपत्ता मला दरबारीने तशाच देतात आणि अद्रक पण देतात कधी कधी. पण मी कधीतरी घेतात पैसे, कधी कधी तर घेतच नाही. तर मी बळच देते पण नाही दिलं. काजल मावची सासूबाई आत्या आजी तुझ्या आजी आणि शेंदूर बघा. कोण कोण शेंदूर म्हणतं, काय म्हणतं शेंदूर. हां, ही एक बाटली आणली. पहिल्यांदा 10 घेतली पण ती परत मी महागारी दिली आणि 20 घेतली बघा. हे चमक असतं मला लय आवडतं तसं, त्याच्यामुळे हे घेतला. आणि 5 डब्या पहिल्यांदा ही घेतली होती छोटी आणि परत आत्या म्हणल्या घे की डायरेक्ट 10 रुपयाच्या. मग मी ह्या घेतल्या परत रंगीत दिसल्या म्हणून. पण हे रादोडं म्हणतंय लय मोठ्या दिसन मला लावल्या. हे पण मीच लावणार परत मग नंतर, नको म्हणायला लागली. आई रॉन तू सिंदूर सगळं कपाळाला लावतीस बाई, तुझं लय भ्या वाटतं मला सामान काही इथं ठेवायचं म्हणल्यावरती. ए रॉन 10 वाजल्या, 10 वाजल्या. स्वयंपाकाचा तपास नाही काय नाही, कोण नाही घरी. सकाळचा स्वयंपाक आहे म्हणलं मसाले भात करावा. ह्यांना फोन केला, ह्यांनी जेवण करून आल्या तर येतोच म्हणलं घरी येतोच. ए दुर्गा तुझ्या आवडीचं काय आणलंय मी चहावर खायला. अयो किती खुश झाली. वामा तुझ्या आवडीचं बघ. ओम पण खातो कधी कधी, त्याला आवडतं. अयो तू कधी घेतलं खायला सुरुवात केली? मला तर माहित पण नाही तर घेतलेली टोस्ट. गोड आहे आणि चहात तर लय गोड लागते, छान लागते. मी पण खाते बर का मुलांच्या नादाने कधीतरी. खरं ते सांगते आ, हे नाही खात तसलं बिस्किट टोस्ट काय, त्याच्यामुळं हिला नसतंय काय. हिला फक्त पॉपकॉर्न. हां ए थांब आपण उद्या सकाळ शेंगा उकडू. कोण आलंय? कलिंगड आले आले. कोण? पप्पाच आलेलं दिसत्यात. आवा थांबा की किती दारा आदळताय. दम आहे का नाही तुम्हाला? आंबा घ्यायला पैसेच राहिलं नव्हतं मागाशी. रात्री भाजीपाला आणलेला सगळं निवडून ठेवलं नीटनाटकं फ्रीजमध्ये. काय इथं खाली काय कडाप्यावर काय. आणि परत मी मसाले भात केलता. आम्ही मसाले भात केला आणि मग नंतर जेवण केलं. मग झोपायला उशीर झाला बघा. रात्री 10 वाजून गेला. माळू हे ठेवाय पसारावर आहे. आणि मग आज सकाळी पण व्हिडिओ काय घेतला नाही सकाळपासून. आता घेवा म्हणलं, आता दुपारच्या 2:30 वाजत आल्या. तर मला आज कामच करू वाटत. असं कणकणी भरल्यासारखं का झालंय काय माहिती. आज काल पण थोडंसं होत होतं पण आज तर लयच ॲडवाने होतं या. तर स्वयंपाकी केला सकाळी. भांडी हे घासली, भांडी लय होती, अख्ख्या रेकची भांडी होती. आणि परत सगळं पाळा घासला भांड्याचा. किचन कट्टा सगळा साफ करून घेतला. मुलांना आंघोळ्या घातल्या. दुर्गाला मुलं उठतात उशिरा. थांब बाबू. आता ओमने काढले कलिंगड, ते कलिंगड चिरून दे खायला. बरंच नादी लावली. देते म्हणलं कसं कापलंय बघा. थोडंसं त्या काकूनने कापलं होतं तीच फोड काढली. थांब बाबू मी कापते. दुर्गाला मग अशी आंघोळ घातली. अर्धा तास झालं. छान छान अशी आंघोळ घातली तिला आज मी. तिला आता गन पावडर करायचं या. दुकानला जाऊन आधी साबण निर्मा घेऊन आले. कपडे धुवायला साबण निर्मा नव्हतं. कपडे धुवायच्यात मला अजून, तरी मला कपडे धुवायला तीन वाजते ना. एवढं तेवढं करत थांब देते. जा तिकडं जाऊन खा, मी आणते प्लेटमध्ये आणून. जा तू इथं खाणार खा. दर्गा मला मी गन पावडरच केलं नाही अजून. केस आहे बिस्किटलेले आहे. कपडे धुवून झाल्या. फरशी पुसायची अजून. घर साफ करायचंय मला. 2-4 दिवसाचा झालेला पसारा आहे सगळा. आणि हे तर मी सकाळी मटकीची भाजी बनवलेली बघा. मस्त अशी तरी उतरली. घरच्या मसाल्याची एकदम छान तरी उतरते बघा भाजीला. आणि थोडासा 1-1.5 वाटी भात राहिला होता. ती खाल्ला सकाळी गरम करून. शंभूने थोडा खाल्ला आणि मी थोडा खाल्ला. शंभूला नको म्हणलं होतं पण त्यांना आवडतो मग खाल्ला त्यांनी. म्हणलं जेवण करायला महागारी होतं. ह्यांनी तर आलंच नाही जेवण करायला. फोन करते, फोन उचला ना झालं ह्यांनी. कामात असतं बहुतेक. नाश्ता करून गेलते सकाळी. आणि हे इकडं बघा कसे बसल्यात आंबा खात. रात्री व्हिडिओ घ्यायच्या टायमाला शेवटी मोबाईलच चालू आहे ना, कॅमेराच ओपन आहे ना बघा. त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नाही. खरं कारण सांगायचंच राहिलं माझं. तर ह्यांनी बघा दारात आलते आंबे घेऊन. आंबं दिलं आणि तसंच बाहेरच्या बाहेर फोनवर बोलत अजून महागारी गेलते. त्यांचं काम बाकी होतं करायचं. आणि व्हिडिओ घ्यावा म्हणलं ते कॅमेराच चालू आहे ना. डिस्प्ले गेलाय फोनचा. कधी चालू होतं कधी होत नाही चालू.
आणि राधूने उद्योग करून घेतलाय काल, पायाला लागून घेतलाय. टेबलचा खिळा बघा, टी पशी टेबल आहे का, ती खिळा घुसला तिच्या पायात. ती तिचा पाय सुजलाय, निम्मा तळपाय चला याय ना. तिला इंजेक्शन देऊन आणायचं धनुरातीचं. तर ह्यांनी इथं म्हणलं आलंच नाही तर त्यांचं कामच व्हायना. आणि असलं गरम होतंय ना, डेंजरच उघडतंय बघा. लय असलं आभाळ येतंय आणि पाऊस पण येईना. पाऊस पडला जरा थंड थंड वातावरण होईल. चला आता मी घेते माझी काम आवरून. फरशा पुसाच्या, दुर्गाने सगळं आवरलेलं, सगळं खाली घेतलंय पोरीनं. राहू दे हाय अशीच करते या, नीटनाटकं करते. पोरांना घन पावडर करून घेते. तर व्हिडिओला एंड करते. बाय.